आप्पासाहेब आपलं मनोगत व्यक्त करतील। जोरदार टाळ्या वाजून आप्पांचं स्वागत करूया। अरे धाडस लागतं, मनगटामध्ये जोर लागतो, मस्तकामध्ये विचार लागतो। गट तट पक्ष सोडून चाळीसगावसाठी मी आलो, ही भूमिका आप्पांची आपल्या चाळीसगावकरांच्या इतिहासात नोंद होईल की असाही एक आमदार होता की ज्यांनी गट तट पक्ष सोडला आणि चाळीसगावच्या एकतेसाठी मैदानात आला। पुन्हा एकदा टाळ्या वाजवा। येत्या 2 तारखे येत्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या चाळीसगाव नगरपालिकेच्या या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या लोकसभेचे माजी खासदार आदरणीय उन्मेष दादा, आपल्या गावाचे आणि देशमुख समाजाचे ज्येष्ठ नेते सहकार नेते आदरणीय प्रदीप दादा देशमुख, 1001% 3 तारखेला या चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी ज्या विराजमान होणार आहेत त्या आदरणीय पद्मदादाई देशमुख, सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे, पण वेळ खूप कमी आहे आणि अजून दुसरी एक सभा आहे। त्याच्यामुळे पद्मजा ताईंना विजयाचा विळा उचलणारे मंचावर बसलेले सर्व सन्माननीय गण आणि ज्यांनी पद्मजा ताईंना विजयी करून खऱ्या अर्थाने राजू दादांना श्रद्धांजली वाहण्याचा विळा उचललेला आहे, असे माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी बांधवांनो आणि मित्रांनो, पहिल्यांदा मी कैलासवासी राजू दादांना नमन होतो, त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। बांधवांनो, मला या सभेला येऊन दुःख होण्यापेक्षा निश्चितपणे आनंद होतोय की या देशमुख परिवाराने कैलासवासी तात्या साहेबांपासून तर माझ्यापर्यंत केलेले जे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मला पद्मजा ताईंच्या रूपाने ती उपकार फेडण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली, त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळे चाळीसगावकरांचे मनापासून आभार मानतो। आणि हे फक्त मी सांगितलेलं नाहीये, आदरणीय आमचे मित्र मंगेश दादा चव्हाण यांनी सुद्धा हे मान्य केलंय की मी माझ्या जीवनात इतका खानदानी विरोधक पाहिलेला नाही। अतिशय दुःखद अशा प्रसंगी जेव्हा मी राजू दादांच्या अंत्यविधीसाठी आलो त्यावेळेस मला वाटत होतं की इथं श्रद्धांजली चालू आहे की नगरपालिकेचं भाषण चालू आहे। श्रद्धांजली अशी असते, दुःख असं असतं। मला तर कमाल वाटते
ज्या राजू दादांचा शेवटचा श्वास या दवाखान्यामध्ये संपला, पण स्वतःला मी किती प्रामाणिक आहे, मी किती समाजसेवा करतोय म्हणून डेड बॉडीला गाडीत टाकून तुम्ही धुळ्यापर्यंत नेताय. हरकत नाही, प्रयत्न करा. अरे पण जे सोशल मीडिया तर असं पाहतोय, तुमचा फक्त बाथरूमचा सोशल मीडिया मी आता पाहिला नाही. पण इथंही टाळूवरचं लोणी खाताय. अरे जर खरोखर प्रामाणिकपणे तुम्हाला त्यांच्यावाली सेवा करायची होती ना, मागे एक गाडी तुमची, पुढे एक गाडी तुमची, हरकत नाही आणखी 10 गाड्या घ्या, पण तेही सोशल मीडियावर. हे टाळूवरचे लोणी खाणारे मी माझ्या जीवनात असे कधी पाहिले नाही. दुःखाचं सुद्धा राजकारण करताय. बरं, त्या श्रद्धांजली म्हणून आणि शोक सभेमधून अशी श्रद्धांजली देताय. मला तर असं वाटलं की हे नगरपालिकेचं इलेक्शन लागल्याबरोबर आमचे तत्वनिष्ठ, इमानदार, ज्यांना खानदानी विरोधक समजताय असे आमचे मित्र मंगेश दादा उद्या आमच्या पद्मजा ताईंना 100% बिनविरोध निवडून देतील अशी मला खात्री वाटली होती. पण उलट झालं. तिथं खरं पितळ उघड पडलं. जेव्हा मी शोक सभेला आलो, मला वाटलं आमचे मित्र मंगेश दादा कायमस्वरूपी जे बोलतात ते करतात असं ते म्हणतात, लोक नाही. मला वाटलं हे आता 100% करतील. आणि म्हणून त्या भावनेने मला असं वाटलं की जर का खऱ्या अर्थाने या देशमुख परिवाराने या चाळीसगावकरांसाठी, या चाळीसगाव तालुक्यासाठी जर का काही केलं असेल ना, तर आमचे मंगेश दादा हे 100% बिनविरोध करतील असं मला वाटत होतं. आणि म्हणून मी शोक सभेतून या चाळीसगावकरांना आव्हान केलं की आपल्याला जर का खरंच राजू दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर आमच्या पद्मजाताईंना बिनविरोध करा. पण मला माहित नाही की मंगेश दादाच्या बुडाशी डायरेक्ट सुतळी बांबत लागेल. मी कधी कल्पनाही केली नाही. पण मंगेश दादा तिथं आले, पाचोऱ्याला आले, आणि असं काही बोलून गेले. मंगेश दादा मला म्हणाले, तुझा पगार किती, तू बोलतो किती. अरे मंगेश दादा, तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी मी तुम्हाला अरे कार्य करणार नाही. ती संस्कृती या किशोरप्पाची नाही. पण तुम्हाला माझा पगारच पाहायचा असेल ना, तर तुम्ही आत्ताही लाईव्ह पाहताय. ही जी जनता इथं सेलिब्रिटीसाठी या किशोरप्पाची वाट पाहत होती ना, हा माझा पगार आहे. पण तुमची लायकी किती, तुम्ही बोलता किती. अरे मंगेश दादा, तुम्ही 6 वर्षाचे बाळ आहात. मंगेश दादाला कोण ओळखायचं? मंगेश दादाला कोण ओळखायचं? अरे मंगेश दादा, पहिल्या टर्मला जेव्हा उन्मेष दादा आमदार झाले ना, त्या उन्मेष दादाची थैली घेऊन तुमचे 5 वर्ष गेले. अरे त्या माणसाचं इतकं चांगलं काम
5 वर्ष या चाळीसगाव शहराचा या तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही तुम्ही ओळखलंच नाही. घातपात झाला, घातपात झाले. असे अनेक पीए आमदार झाले. आणि तेच पीए या दादांचा घात केला आणि पीए या ठिकाणी आमदार झाले. ठीक आहे, नशिबाचा खेळ आहे. पण एवढ्या 6 वर्षात मंगेश दादा तुम्ही इतके मस्ती याल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला बांधवांनो इतकी मस्ती मी कधीच पाहिली नाही. होय, आम्ही राजकारणात आहोत. तिथं येऊन सांगितलं जातं की मी एवढी मदत केली. आमदार असं बोलला. मंगेश दादा, अरे मी या राजू दादांची गेल्यानंतर पद्मजाताईंची या देशमुख परिवाराची हा किशोरप्पा जाहीर माफी मागतो की हे जे पहिला टर्मला 5000 मतांनी निवडून येणारं पाप आहे ना, ते पाप या किशोरप्पांनी केलंय. मी 2 दिवस आधी या चाळीसगाव तालुक्यातल्या मतदारसंघातल्या हितचिंतकांना या किशोरप्पांनी व्हिडिओ तयार केला. किमान 100-200 फोन केले आणि त्यांना सांगितलं की मंगेश दादा माझा मित्र आहे, मला ते पाचोऱ्यात मदत करताय, तुम्ही काही करा आणि मंगेश दादांना मदत करा. मी स्वर्गवासी राजू दादांची मी माफी मागतो. आणि तेव्हा मंगेश दादा तुमचा 5000 या मतदारसंघामध्ये उगम झाला. हे आव्हान माझं तुम्हाला आहे. 2000 मतांनी पडता पडता पडेलवर बी एवढी मस्ती. आता तर असं दाखवलं जात आहे. मला तर म्हणजे अनेक फोन चाळीसगाव तालुक्यातून आले, पण सगळ्यात महत्वाचे फोन कोणाचे आले ना, तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे आले. दादा ये अंदर की बात है, ओरिजिनल भाजप भी अपने साथ है. त्याच्यातलं एक भाजप इथंच बसलाय. आज अशी परिस्थिती आहे की ज्यांनी कैलास बापू सूर्यवंशी इथे आहेत, अरे ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पक्षाच्या कमळाची पाकळी सुद्धा या चाळीसगाव मध्ये नव्हती ना, त्यावेळेस या अशा अनेक निष्ठावान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या भाजपचा उगम या ठिकाणी केला. यांनी कष्ट केले, हाल अपेष्टा भोगल्या आणि भारतीय जनता पक्षाला जेव्हा चांगले दिवस यायला लागले त्यावेळेस तुम्ही अशा इमानदार लोकांना बाहेर काढलं. आता ही उमेदवाऱ्या दिल्या, पण जे काना खालचे आहेत ना त्यांना यांनी उमेदवाऱ्या दिल्या. मी सांगीन तोच ठराव पास कर, मी सांगीन त्या जमिनीचं रिझर्वेशन निघायलाच पाहिजे. राजू अण्णा झायात, दादा झायात, कैलास भाऊ झायात, या कधी उदितीन का? त्याला माहिती आहे ना हे डोक्यावरचे आहेत. पण आता डायरेक्ट काहीच नाही, अशा लोकांना उमेदवाऱ्या दिल्या, काहीच नाही. पण बांधवांनो, खरंच मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. या चाळीसगावनी दादागिरी, मस्ती हे कधी सहन केलं नाही. एक सच्चा सेवक म्हणून या देशमुख परिवाराने या चाळीसगावाची सेवा केली. पण इथे अतिशय दमदाटी केली जाते, दम दिला जातोय. पोलिसांचं तर विचारूच नका. मला तर वाटतं ना ह्या 5 वर्षात किमान 10 PI लोक बदलून गेले असतील. एकही माझ्याकडे पाचोऱ्याला तपास करा, माझ्याकडे अधिकारी यायला लाईन लावतात.
इथं बदली करून जायला लाईन लावतात सगळे अधिकारी. का बरं? कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करायला लावतात. पोलिसांची तर अशी परिस्थिती आहे आणि त्यांचा जिव्हाळा मला नक्की आहे. त्यांनीच सांगितलं होतं की पोलीस से ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी. आहे ना, मी पोलीस आहे, ते अजूनही माझ्या रक्तात आहे. इतकी वाईट अवस्था की इथले किमान 15-20 पोलिसांच्या बदल्या. एक तर अशी घटना, स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना बळजबरी कंप्लेंट करायला लावली. माझ्या जिथले ते 2-3 पोलीस त्या DYSP ला सांगून 1.5 लाख रुपये त्याच्याजवळ दिले आणि याच्या घरात हे 1.5 लाख रुपये सापडले. इतका खोटा गुन्हा या ठिकाणी केला. अरे माझं पोलिसांना आव्हान आहे, हा भी एक पोलीसवाला आहे. मला आता सिंघम पिक्चरची आठवण येते. एकदा सिंघम पिक्चर डोक्यासमोर आणा आणि हा जो जयकाल सिर्के नावाचा मातलेला आहे ना, आता माझी सटकली. आणि जर पोलिसांची सटकत नसेल तर आपण सगळेजण आपली सटकली म्हणा आणि त्याचा कार्यक्रम करावा लागेल. किती दिवस तुम्ही ही दडपशाही सहन करणार? उन्मेष दादांनी सांगितलं, त्या PI ची बदली केली. त्या महिलेची तक्रार नाही, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नाही. तुम्ही तर सांगताय तिचं नाव बदनाम केलं. अरे हे इतके दडभद्री आहेत की तिच्या बिचारीच्या मुलाच्या अंगावर 2 वेळा वाहन टाकण्याची त्या ठिकाणी त्यांनी कोशिश केली, प्रयत्न केले, पण ते पुढे येऊ शकत नाही. पण ते ज्या दिवशी पुढे येतील ना, त्या दिवशी तुम्ही घरात घुसू शकणार नाही, अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल. आम्ही किती दिवस सहन करणार आहोत? हे सगळे सांगताय की पैशांशिवाय काहीच नाही. आम्ही एवढा स्वाभिमान गहाण ठेवलाय? याच्या 2-4 हजार रुपयाने आम्ही मरून जाणार आहेत? बांधवांनो, अजिबात नाही. मी तर म्हणतो ना, साला पैसे घेऊन आला की कंबरड्यात लात मारण हाकला. हा आमचा स्वाभिमान आहे. हा 40 गाव विकत घेणाऱ्यांमधला नाही आहे. बांधवांनो, जान है तो जहान है. आम्हाला पहिल्यांदा आमचा स्वाभिमान पाहिजे. तुम्हाला दम दिला जातो, तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जातं, पोलिसांवर अन्याय केला जातो, सगळ्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते. अरे जर का इतका आत्मविश्वास आहे ना, हे कब्बशीचं चिन्ह आहे. मी तर इतका अचंबित झालो. अरे एवढी बी कलाकारी? या कब्बशीच्या चिन्हाच्या समोर जेव्हा पहिल्यांदा तुमचं बॅलेट आलं ना, त्याला डायरेक्ट ब्लॅक करून आलं. ब्लॅक, अतिशय छोटा सिंबॉल केला गेला. मी निश्चितपणे दादा तुमच्या सगळ्या प्रमुखांचं अभिनंदन करतो की हे चाणक्य होते, सगळ्यांवर नजर ठेवून होते. जेव्हा ते चिन्ह पाहिलं ना, हे चिन्हावर असा काळा ब्लॅक केलेला, हे तात्काळ मुंबईला निघाले, आयोगाला निवेदन दिलं, ही परिस्थिती लक्षात आणून दिली. आणि तेव्हा 12 तासात आता ओरिजिनल कब्बशी इथे आली आहे. तुम्हाला आत्मविश्वास आहे ना? ही जनता तुमच्या सोबत आहे ना? मग इतके गांडू धंदे करता? अशी अरे लढा. या किशोरप्पांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा दंड ठोपटला होता. म्हटलं आ जाओ, या ना, लढा ना. आणि तुम्हाला सांगितलं जातं की जर का आपली सत्ता आली नाही तर या 40 गावचा विकास होणार नाही.
अरे हा किशोरप्पा जबाबदारी घेतो चाळीसगावच्या विकासाची. पद्मजाताई कोण आहे? अरे ही पद्मजाताई तुमच्या कैक पिढ्यांच्या पहिले राजकारणातली आहे, देसाई खानदानातली आहे. आताचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय शंभूराजजी देसाई साहेबांची बहीण आमची पद्मजाताई आहे. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या सगळ्या चेहऱ्यांचा, या शहरांचा चेहरा मोहरा बदलला ना, त्या बदलणारे नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्या एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर भाषणात सांगितलंय की हा माझा मानस पुत्र आहे. मी आपल्याला खात्री देतो की या चाळीसगाव मध्ये एकही विकास काम राहणार नाही, याची खात्री आणि खबरदारी हा किशोरप्पा वचनाने या निमित्तानं देतोय. तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि जर ते सोडा हो, विकास काम असे आपण बाजूला ठेवू, पण आम्ही पहिल्यांदा आहोत स्वाभिमानी, त्याच्यानंतर विकास आहे. आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवू शकत नाही. पहिल्यांदा आम्हाला जिवंत राहायचंय, आम्हाला स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर विकास कामांकडे जायचं आहे. म्हणून बांधवांनो, माता भगिनींनो, मला 2-5 हजार 10,000 फोन आले असतील. 90% सांगायचे की या, 10% म्हणे इकडे नका या. पण म्हणता यार आपला असा काही चक्कर नहीं है. मी है पुलिस वाला, मैं हूं सिंगल, अभी मेरी सटकली है, त्याच्यामुळे मला यावंच लागणार आहे. त्याच्यामुळे बांधवांनो, मी आपल्याला खऱ्या अर्थाने आज एवढंच आव्हान करायला आलोय, एवढीच विनंती करायला आलेलो आहे की ही लोकशाही आहे. मी तेव्हाही सांगितलं होतं की इथे 2 विक्रम झालेले आहेत. खरोखर मी चाळीसगावकरांना तर नतमस्तक झालो पाहिजे. यांनी 2001 मध्ये जेव्हा मी लोकनियुक्त नगराध्यक्षाला उभा होतो आणि ताईसाहेब जेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्षाला उभ्या होत्या, त्यावेळेस या चाळीसगावकरांनी अरे एवढं मोठं स्वागत केलं की त्यांना ट्रॅक्टर भर साड्या आणि ट्रॅक्टर भर नारळ आली. मला वाटतं तीच परिस्थिती आज या चाळीसगाव मध्ये आहे, तीच परिस्थिती आहे. बांधवांनो, आपल्याला सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, माझं सोडा, त्यांनी यावं, माझ्यावर काय बोलायचं, माझा काय कार्यक्रम लावायचा आपण पाहून घेऊ. पण इथे ना चाळीसगावकरांना माझी खरोखर हात जोडून बांधवांनो या निमित्तानं विनंती आहे की या परिवाराने स्वतःसाठी काही कमावलं नाही, या परिवाराने या चाळीसगावकरांची लूट केलेली नाही. यांचा आज बी जे चाललंय ना, एकर भर काट टाक आणि चाल दे भाऊ. इथे आजही तिजोरीत पैसा नाही आणि हे 6 वर्षाचं पाखरू फक्त पैशावर बोलतो. माझ्याकडे आले, त्यांनी भाषणात सांगितलं की तुम्ही आमच्या भरोश्यावर उभे राहा आणि सड नाही चुल्याला आमंत्रण द्या. खरं म्हणजे माझे पाचोऱ्यावाले विरोधक भाग्यवान मी समजलो की निदान माझ्यामुळे का होईना त्यांना थोडं सिधा आली, अजून आली बरं, वाट पाहताय. नाही ते यांनी तिथं डुकूरही पाहिलं नसतं. पण दादा अजूनपर्यंत तर आलेलं नाही.
सगळे लोक इतके कावकाव करताय, इतके कावकाव करताय, अक्षरशः सांगतो शिव्या देताय. कियानी सांगितलं कपड्यावर या, चुल्याला आमंत्रण द्या, आणि इथं सडही नाही. इतकी अवघड परिस्थिती त्या ठिकाणी आहे. पण बांधवांनो, या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगेल की या परिवाराने या तालुक्यासाठी बलिदान दिलेलं आहे, या तालुक्याची सेवा केलेली आहे. जर चांगलं झालं नसेल तर कोणाचंही वाईट केलेलं नाहीये. यांच्याकडून जीवनात कधीच चांगलं झालं नाही. जे जे काय केलं असेल ना, इकडच्या बाजूने फक्त वाईटच झालंय. किती लोकांचा शाप तुम्ही घेणार आहात? इतक्या चांगल्या उन्मेष दादाला तुम्ही कट कारस्थान करून त्या ठिकाणी बसवलं. अरे हाईट ऐन फॉर्म भरायच्या आधी प्लॅनिंग असं होतं की उन्मेष दादाला ऐन इलेक्शनच्या वेळेस यांच्यावर गुन्हा दाखल करायचा, यांना जेलमध्ये टाकायचं, आणि आपण पूर्ण 40 गावभर फिरायचं. पण न्याय देवतेला मी निश्चितपणे धन्यवाद देईल. हे पोलीस कदाचित तुमचे गुलाम असतील, पण न्याय देवतेने खऱ्या अर्थाने त्यांना न्याय दिला आणि आज तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रचाराला आहेत. बरं, या पोलिसांच्या बदल्यांमध्ये फक्त 40 गाव पुरते नाही, माझ्याकडे सुद्धा 7-8 पोलिसांच्या बदल्या केल्या. माझं एसपीचं जरा झालं, त्यांना सांगितलं हे 8 दिवस काढून घ्या. अरे, स्वतःच्या बलबुत्त्यावर लढायची हिम्मत असली पाहिजे. एक पोलीसवाला जर का आपलं परिवर्तन करणार असेल ना, तर असं होऊ नाही शकत. माझ्याकडे एक सेक्रेटरी होता दादा, विकास सोसायटीला. मी 4 टर्म जिल्हा बँकेचा संचालक आहे, व्हाईस चेअरमन होतो, आणि आमचा तो सेक्रेटरी ना प्युअर ओंकार अप्पाचा होता. त्याच्या घरात आसाराम बापू एवढा फोटो ओंकार अप्पांचा होता. मी 1-2दा त्याच्या घरी सुखादुःखात जाण्याची वेळ आली, पण या किशोर अप्पांनी 5 टर्म 20 वर्ष, आजही तो सेक्रेटरी माझ्या अंतोरलेला आहे. अरे, प्रेमाने आपण जग जिंकू शकतो. तो सेक्रेटरी ऑटोमॅटिक माझं काम करायला लागून गेला, कधी दम बी नाही. प्रेमाने जग जिंकणं शिका. माझ्याकडच्या लोकांचे बदल्या केल्या म्हणजे हेडक्वार्टरला इलेक्शन संपेपर्यंत पाचोऱ्यात जायचं नाही. त्यांना म्हटलं चांगलं झालं, सिकवर चालले जा, आता ओपन प्रचार करा. ड्युटीवर असताना करता येत नव्हतं. मला इथलेही नाव आले, इथले नाव आले की हे 4 पोलीस त्यांच्या पंटरक्या करतायत. इथले जे 40 गाव तालुक्यात, बोरखेडा बिरखेडा कुठले तरी आहे, मुनखेड्याचं एक आहे, बोरखेड्याचं एक आहे. अरे म्हटलं, मी इतके हलकट धंदे करणारा नाहीये रे. सांग त्या पोलिसांना तुमच्या गांडीत दम असेल तेवढं काम करा. मी तर एसपी ला सांगितलं, हे पोलिसांच्या काय बदल्या करतो? माझा पीआय माझं काम करतोय, त्यांची बी बदली करून टाक. आणि मंगेश दादाला सांग, जिल्ह्यातला नाही तर महाराष्ट्रातला तुझा जो खास असेल ना, त्याला पाचोरा पोलीस स्टेशनचा चार्ज दे आणि पाचोऱ्याचं नगराध्यक्ष पदाचं इलेक्शन लढून जिंकून दाखव. हा किशोरप्पा राजकारण सोडून देईल, नाही तर नाव बदलून घेईल. अधिकाऱ्यांवर आम्ही काय झकमारी करतो 18-18 तास? हे येतील 2-3 वर्षात आपल्याला हरवून जातील, नाही तर जिंकतील. आणि एवढा घाबरायला काय आमचे 2 नंबरचे धंदे? अरे, ज्यांचे 2 नंबरचे धंदे असतील ते तुम्हाला घाबरतील. साला आमचे उतारे पाहिले ना तर 10, 20, 25 कोटी रुपयाचे डायरेक्ट बँकांचेच लोन दिसतील. आमचं काय करणार आहे दादा तू? त्याच्यामुळे बांधवांनो, चिंता करण्याची आवश्यकता नाही, नो चिंता. आणखी एक आव्हान केलं होतं की तुमचा जर का एक निवडून आला ना, तर मी 40 गाव मध्ये तुमचा सत्कार करीन. आता मी इतक्या हलकट माणसाकडून सत्कार घेईल का? अरे, मी सत्कार घेईल. या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
या राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांच्याकडून सत्कार घेईल. त्यांना सांगेल की साहेब, तुमच्या आशीर्वादाने चाळीसगावच्या नगराध्यक्षा पद्मजा ताई यांना आम्ही सगळे मिळून निवडून आणलेलं आहे. तुम्ही माझा जाहीर सत्कार करा. आणि राहिला एक नगरसेवकाचा ना, दादा सुरुवात तुम्ही केली आहे, खत्म किशोरप्पा करेगा. आज नंतर नगरपालिकेचा आरोप, त्यांना असं वाटत होतं की हा सला डिस्टर्ब झाला पाहिजे. पण मी बी पत्रकारांना सुद्धा प्रतिक्रिया दिली नाही. मी म्हटलं मी तिथंच येईन. तुम्ही पुन्हा येईन म्हणताना म्हटलं मी तिथंच येईल. आणि आज इथे आलो. पण बांधवांनो, मला माझा सत्कार हा एकनाथ शिंदे साहेबांकडून करू द्यायचा असेल तर तुम्हाला पद्मजा ताईंना नगराध्यक्ष पदावर विराजमान करावंच लागेल. आणि जर माझा सत्कार होऊ द्यायचा नसेल ना, तुम्हाला परमेश्वर बी माफ करणार नाही. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, एका बाजूला नेता आहे आणि दुसऱ्या बाजूला ही जनता आहे. हा जनतेचा आवाज आहे आणि मला खात्री आहे की जनतेचा आवाज हा कोणी दाबू शकत नाही. या जनतेला कोणी थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे विजयापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. म्हणून बांधवांनो, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, सगळेच्या सगळे नगराध्यक्ष नगरसेवक असा क्लीन स्वॅप द्या ना की कधी वाजे का ना वाजे. आता आणखी काही राहिलं का भाऊ? करारा आहे ना? करारा झाला का दरारा झाला? हरकत नाही. जबाब देणं गरजेचं आहे, कारण जमिनीवर त्याच्याशिवाय येणार नाही. तेच सांगतो, जमिनीवर आणायचं असेल ना. नाही, पण तुम्हाला एक सांगतो, ही जी उपस्थिती पाहिली ना मी, 100% फायनल आहे. तुम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनच्या कोणत्याही सभा बघा, त्याच्यात आहे ना 50-60% वरती आमच्या महिला भगिनी दिसल्या की समजून घ्यायचं ते प्रेमाने आलेले नाहीत. हे जे आहेत ना, हे बोलकं चित्र आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, ही जी लाडकी बहीण आहे ना, यांनीच तुमचा विधानसभेत जो कार्यक्रम झाला ना, पण आज ही सगळी लाडकी बहीण एकनाथ शिंदे यांना विचारा की तुमचा खरंच सक्का भाऊ कोण आहे. त्या एकच सांगतील, आमचा खरा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे. ह्या महाराष्ट्रातल्या तमाम भगिनी सांगतात. आणि मला माहिती आहे की मी एकनाथ शिंदे साहेबांचा चेला आहे, त्यांचा संदेश घेऊनच आलोय असं समजा. आणि सगळ्या लाडक्या भगिनींनी आपल्या पद्मजा ताईंसारख्या लाडक्या भगिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्या पद्मजा ताईंना नगराध्यक्ष पदाच्या सिंहासनावर विराजमान करा, एवढीच एक आग्रहाची विनंती करतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.